नाटक, सिनेमा यामध्ये मुसाफिरी करणारे काही प्रतिभावंत असतात जे आपल्या स्पर्शाने कथिलाचंही सोनं करतात. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्रतिभावंत हा शब्द हल्ली फार स्वस्त झाला आहे, पण मी तो अत्यंत जपून वापरतो. आणि माझ्यासोबत असणारे जी दोन व्यक्ती आहेत त्यांचं नाव सांगितल्यावर तुम्हालाही वाटेल की खरंच हा अत्यंत समर्पक असलेला शब्द आहे त्या दोघांसाठी. मी ओळख करून तो लेखक प्रशांत दळवी, प्रतिभावंत लेखक आणि अर्थात प्रतिभावंत दिग्दर्शक, अभिनेते असणारे चंद्रकांत कुलकर्णी. तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत. कारण मला फॅमिली कट्टा बघताना असं प्रामुख्याने जाणवलेलं की अत्यंत तरल सूक्ष्म पातळीवर नात्यांचा विचार इतका अभावाने आजच्या घडीला केला जातो. कारण आपण व्हॉट्सॲपवर वेगळे असतो, ह्याच्यावर प्रत्येक कप्प्याकप्प्यातलं जगणं झालेलं आहे. फेसबुकवर वेगळं, व्हॉट्सॲपवर वेगळं आणि प्रत्यक्ष समोर आलेल्या माणसाशी आपण कशा पद्धतीने बोलतो, पण नेमकं तो नात्यातलं मार्दव ओलावा तुम्ही जपलेलं आहे. कशा अर्थानं प्रशांत दादा आणि तुम्ही हे अख्खं प्रकरण जुळवलं आहे त्याबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं, कारण सर्कल कम्प्लिशनचा मुद्दा आहे. बरोबर. मुळात हा जो विषय आहे पहिल्यांदा मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आम्ही खूप छान प्रकारे तू या सिनेमाचं ॲनालिसिस केलेलं आहेस नुकतंच, आणि आता तू मार्दव हा जो शब्द पण वापरलास आणि तू या सगळ्या प्रोसेसकडे बघताना आणि त्या सिनेमातलं अतिशय अचूकपणे सगळं टिपलेलं आहे आम्हाला जे म्हणायचं होतं ते, त्याचा खूप आनंद झाला. कारण आपलं म्हणणं असं पोचणं कोणापर्यंत हे खूप सेन्सिबल माणसापर्यंत हे खूप बरं वाटतं. मुळात असं झालं की गेल्या 40 वर्षाचा आपण पाहिला स्पॅन भारतीय कुटुंबाचा, तर आपल्याला असं लक्षात येतं की पहिल्यांदा अगदी 10-12 जणांचं कुटुंब होतं, त्याच्या 10-12 मुलांचं, म्हणजे त्याच्यानंतर हळूहळू 3-4 मुलांवर ते आलं, मग दोघांवर आलं, आता 1 चाइल्ड फॅमिली झालेली आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन अनेकदा आता मूल नकोच अशाही मतांवर काही जण आलेले आहेत. डिंक. तर त्याच्यातली गंमत अशी आहे की काळानुरूप हे सगळे बदल समाजात घडतच असतात. मुळात आपल्याकडे प्रश्न असा असतो आपण त्याच्याकडे बघायचं कसं, आणि ह्याच्यातलं सगळंच वाईट असतं, बदल झाला म्हणजे सगळं चुकीचंच झालं आणि आमच्या काळी काय होतं असा कुठेही सूर नाही आपला. पण त्या सगळ्या बदलांकडे ह्याच्यातलं चांगलं काय, वाईट काय, आपण काय स्वीकारायचं, काय सोडून द्यायचं, याचं माणसाला भान असणं फार गरजेचं आहे. आणि ते सगळं आपल्या नातेसंबंधांवर परिणाम करतं असं मला वाटतं. आणि कुठेतरी असं वाटत होतं की ही जी बदलता माणूस आहे, म्हणजे मला नेहमीच म्हणजे चाहूलसारखं नाटक असेल किंवा आता फॅमिली कट्टा असेल की बाह्यता घडणारे सामाजिक बदल आणि त्याचा माणसावर होणारा परिणाम याचं खूप नातं तपासून पाहावंसं वाटतं. आणि नातेसंबंधांबद्दल पण मला खूप नेहमी उत्सुकता असते. त्याच्यामुळे मला हे बदलतं कुटुंब आणि याच्यातून आज नेमकं आपण खूप म्हणतो काहीतरी गमावतोय, पण ते नेमकं काय गमावतोय ते चिमटीत पकडता येईल का, असा कुठेतरी प्रयत्न या सिनेमातून करावा असं मला वाटलं. आणि मुख्य म्हणजे कुटुंब ही अशी गोष्ट आहे की मला वाटतं प्रत्येकजण त्याच्याशी असोसिएट करेल. आपण जसं म्हणतो की ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनली इट बिकम्स युनिव्हर्सल, तशा पद्धतीने कोणीच असा माणूस नाही की जो कोणत्याही कुटुंबाचा भाग नाही. तुम्ही एका कुटुंबातून येता आणि मग त्या कुटुंबाबद्दल तुम्ही खरंच काय विचार केला आहे, काय नेमके विचार करतात, ते कसं स्वीकारता, काय सोड, याच्याबद्दल कुठेतरी यावं असं वाटत होतं. आणि त्याच्यातून ही कथा निर्माण झाली आणि फॅमिली कट्टा हा सिनेमा झाला. म्हणजे पुढे बोलीनच मी, पण ह्याचं म्हणजे पार्श्वभूमी थोडीशी ही आहे की याच्याबद्दल कुतूहल होतं आणि असं वाटलं की अरे हे आजच्या काळात तरी यायला पाहिजे. 2016मध्ये जेव्हा माणसांची बेट झाली वगैरे आपण खूप सर्रास वापरतो, तू जसं म्हणालास की काही काही शब्द वापरून गुळगुळीत झालेले असतात, पण त्याचा खराच अर्थ काय आहे असं मला वाटतं. निश्चित या सगळ्यामध्ये म्हणजे जगण्याचा अर्थ, अन्वय अर्थ, म्हणजे त्या सगळ्यामध्ये फर्स्ट हाफ, सेकंड हाफ आणि मध्यंतर या सगळ्याचा विचार करून ते सांधणं जे आहे ते मला दिसतं. तर दिग्दर्शकीय अँगलने हा अख्खा पोत कशा पद्धतीने उलगडला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तो लेखक आपल्याला कळला पाहिजे. जितकं लेखकांनी लिहिलेलं कळलं पाहिजे. तर मला एकूण आता जरा तर मला प्रशांत दळवी, अजित दळवी हे दोन जे माझे अगदी जवळचे लेखक आहेत, याशिवाय पण अनेक लेखकांबरोबर मी काम केले. पण विशेषतः आमची दोघांची जडणघडण किंवा थिएटरविषयीची, सिनेमाविषयीची जी वाढ आहे, जे संस्कार आहेत, जे शिक्षण आहे, ते सगळं एकत्र झाले. त्यामुळे जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे
त्याविषयीचं काय करायचं नाही याची जी क्लॅरिटी आहे ती दोघांची सेम आहे. आणि तो नेहमी अशा प्रकारची अनवट रचना करतो की वेगवेगळ्या प्रमेय जॉमेट्रिकली मांडतो. त्याचं प्रत्येक नाटक जर घेतलं आपण आणि त्याचा जर वेगळा अभ्यास केला किंवा सिनेमाच्या कंटेंटमध्ये पण बघितलं तर तो वेगळ्या पद्धतीने त्याकडे बघत असतो. तू म्हणालास तेच बरोबर आहे की गोष्ट सांगायची पण गोष्ट सांगण्याचं नॅरेटिव्ह वेगळं आहे. दुसरी अशी गोष्ट की काय टाळायचं आहे, कारण कुटुंब म्हटलं की फार मग आपल्याकडे मेलो ड्रामापर्यंत जाता येतं. मग ते सगळं वेगळ्याच अँगलनी बघितलं जातं. जणू काही त्याला ऑर्थोडॉक्स असल्यासारखा फिलिंग यायला लागतो. मुळात फॅमिली कट्टा या नावामधलीच गंमत ती होती की कट्ट्यावर किंवा मित्रांमध्ये आपण खूप मोकळे असतो, कारण तिथे काही अपेक्षा नसतात. आपण एकमेकांना शिव्या घालतो, खूप लूज होऊ शकतो, एकमेकांच्या चांगल्या वाईट पॉईंटाची स्तुती करत असतो, व्यसनासारखीच एकत्र एन्जॉय करतो, गॉसिप एकत्र एन्जॉय करतो, शेअरिंग पण करतो, एकमेकांना सपोर्ट करतो. ज्या क्षणी तुम्ही फॅमिलीत परत जाता तिथे कर्तव्य, अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचं दुःख असं काहीतरी आहे. आणि प्रशांतच्या एकूण रचनेमध्ये विस्तारित कुटुंब ही कन्सेप्ट नेहमी आहे. म्हणजे म्हणजे अगदी औरंगाबादून मुंबईला आम्ही स्थलांतर सगळ्यांनी करण्यापासून ते मी बघतो आहे की ते व्हिजन त्याच्यापाशी आहे. त्यामुळे तो त्या पद्धतीने त्याच्याकडे विचार म्हणजे चारचौघीतला प्रशांत आणि चाहूलमधला प्रशांत हा वेगळा आहे. फॅमिली कट्टामध्ये वेगळा, जे त्यांनी आता 40 वर्षाचं स्थित्यंतरं सांगितली. तर मला त्या रचनेची मजा कळली होती, पण ती रचनेची मजा करताना त्याला स्थळकाळ कृतीची मर्यादा मला मोडावी लागणार होती. आणि ती गंमत अशी होती की आता आपण त्याच्याविषयी जास्त आपल्या प्रेक्षकांना उत्सुकता असल्यामुळे बोलू शकत नाही, परंतु एक अपरिहार्यपणे नंतर एका जागेवरती माणसं येणार होती, 10-12 पात्र, पण ती येण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार होती. मग तो माझ्याकडे दिग्दर्शकीय संकल्पना म्हणून वापरण्याचा भाग होता. त्या कॅरेक्टर्सला इंट्रोड्यूस करणं, त्यांचं या नेमकं एकमेकांशी असलेलं नातं उलगडणं, प्रत्येकाची मनोवृत्ती, प्रत्येकाचा सोशो इकॉनॉमिक स्टेटस, प्रत्येकाचा स्वभाव हे मला त्या सीन्समधनं व्यक्त करायचं होतं. आणि मग ते एकत्र आल्यानंतर मला त्याच्या रचनेबरोबर राहून, कारण त्यातल्या एका मुख्य प्रोटोगॉनिस्टबरोबर तो ऑपरेट होतो आहे, त्याचा जो विचार आहे तो मालती सबनीसचा विचार आहे लेखक म्हणून. तर मला त्या दोघांकडेही त्या पद्धतीने हँडलिंग करायचं होतं. आणि मला यावेळेस टेक्निकल टीम खूप उत्तम मिळाली. म्हणजे जेवढं माझ्याकडे पॉवरफुल लिखाण होतं तेवढी निर्मिती मूल्य मला सिस्टर कन्सर्न संस्थेने वंदनाने फार उपलब्ध करून दिली. आणि त्याच्याबरोबर तिची बहीण राणी वर्मा आणि अभिजित गुप्ते मुलगाही होता. आणि मला कलाकारांची तर फौजच होती. म्हणजे दिलीप प्रवळकर, वंदना गुप्ते, सई तामणकर, प्रतीक्षा, किरण करमरकर, त्याच्यानंतर सचिन देशपांडे, सुलेखा, गौरी, आलोक. त्यामुळे मला माझ्यापाशी खेळायला जागा होती खूप. आणि त्या सगळ्या कंगोऱ्यांबरोबर प्लेइंग करताना मला महेश लेमेसारखा DOP मिळाला, सिद्धार्थसारखा. कारण तुझ्याच ॲनालिसिसमध्ये तू ज्या सांगितलंस की जिथे घडत असतं ते पण एक कॅरेक्टर असतं, ते पर्यावरण उभं करण्यामध्ये आम्हाला लोकांनी खूप मदत केली. मंगेश धाकडेचं पार्श्वसंगीत त्याच्यामध्ये ॲड झालं. असं ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट कॉन्ट्रीब्युटिंग झालं. एडिटिंगमध्ये जयंत जठरा माझ्याबरोबर होता. त्यांनी फार काय असतं त्या कलाकृतीची लय ओळखणं फार महत्त्वाचं खरं आहे. कारण सतत लोकांना आपल्याला विश्वासात घ्यावं लागतं. ती कलाकृती सादर करत असताना नुसत्या कथानकाच्या अंगाने नाही, तर त्यांना त्या लयीशी आपल्याला परिचित करून द्यायचं असतं. तर आपण त्यांना इंट्रोलचं काही देऊ शकतो, संपताना बाहेर जे आपल्याला रिअलायझेशन अपेक्षित असतं ते देऊ शकतो. जे संगीतात म्हणतो ना आपण, मला काल शशी व्यास बसले होते, ते म्हणाले की तू क्लासिकल संगीताचा रागासारखं चालला आहेस, क्या बात, मध्यमा विलंबित, आता तो द्रुतपर्यंत येशील, असं ते मला त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या लयीत सांगितलं. तर मला खूप बरं वाटलं या ॲनालिसिसचं की या पद्धतीने बघतात. किंवा मी आज बघत होतो फॅमिली कट्टामध्ये 4 जनरेशन्स आहेत, 3 जनरेशन्स आहेत, वेगळ्या व्हॅल्यूज आहेत. तर ऑडियन्समध्ये पण काल प्रीमियर झाला तेव्हा अगदी यंगस्टर्स होती खूप. मी बघत होतो, मला उत्सुकता त्यांच्याविषयी होती, कारण तुझं माझं याचं या वयामध्ये, म्हणजे आमच्यापेक्षा लहान असतो, पण आपल्या यामध्ये म्हणणं एक आहे आपलं जगण्याविषयीचं, पण ह्या नवीन पिढीचे आणखीन ॲस्पेक्ट वेगळे आहेत, विचार वेगळे आहेत, ग्लोबल झालेत, ते फास्ट झालेत. ते अशा वेळेला ते पुन्हा त्यांना शांत लयीत आणणं, तर ते मी सक्सेसफुल होऊ शकलो, आम्ही दोघेजण, याचा खूप आनंद आहे. खूप. आणि त्यामध्ये जगण्यावरचा एक वेगळा एक्सरे आहे, नात्यांवरचा एक्सरे आहे. आणि त्या सगळ्यामध्ये प्रत्येक पात्र हे आपल्या घरातलं वाटणं आणि ते लवेबल असणं. म्हणजे तो जरी तो थोडासा मत्सर किंवा थोडासा असला तरी तो आपल्या जवळच्या कोणत्या तरी एका पात्राशी आपण तो रिलेट करून पाहतो. पॉझिटिव्हनेस मधून येतो अनेकदा तो. आणि त्या सगळ्या गोष्टी, मग ते दोघांचं सिंक्रो, याच्यावर मला औरंगाबाद पासूनच ते त्या कारण ते गिव्ह अँड टेक इतकं गोड आहे. फार गोड आहे. कारण लेखकाचा अर्थ
जपला जाणं दिग्दर्शक कलाकृतीत हे फार महत्त्वाचं वाटतं. तर ते काय गिव्ह अँड टेक आहे, त्यातली मैत्री आणि आत्तापर्यंतचं फॅमिली कट्टापर्यंतचं म्हणजे जो प्रवास आहे, जो स्थलांतर, हा म्हणजे सानियाच्या स्थलांतरपासून माझ्या डोळ्यासमोर अनेक स्थलांतर गेली, महत्वाचं आहे. पण मला खूप गोड वाटलं. म्हणजे ती केमिस्ट्री बद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं. आमच्या की त्या पात्रांच्या तुमच्या आणि त्या अन्वयार्थानं तुम्ही जर बोललात तर ॲक्च्युली असं म्हणशील ना, तू फार फार इंटरेस्ट, म्हणजे मी आता तुझ्या विचारांनी प्रवृत्त होऊन बोलतो की बिंदासमधल्या ज्या 2 मैत्रिणी होत्या, त्या मैत्रिणीसुद्धा खरं आमच्याच मैत्रीचं प्रतीक होत्या असं म्हणायला हरकत नाही. आणि आत्ताची जे नवरा बायको आहेत या वयातले, गंमत अशी आहे त्याच्यामध्ये की मी यांची जी केमिस्ट्री सांभाळली ना, या पात्रांची 2, मालती आणि भाईंची, ती मला फार इंटरेस्टिंग अशासाठी वाटत होती की एक पक्क ठरलं होतं की हे काही संध्याच्या मधले बिचारे आईवडील नाही आहेत. ते खूप आनंदी, स्वतःवर निर्भर असणारे, स्वच्छंदी, स्वातंत्र्य असणारे माणसं आहेत. अत्यंत प्रॅक्टिकल अप्रोच आहे. हां, आणि त्यांना माहिती आहे की शिक्षणासाठी, नोकरीसाठी, करिअरसाठी माणसं बाहेर पडणार आहेत. बाहेर पडायला आपला काहीच आक्षेप नाही आहे, तिथून कनेक्टेड राहा हे आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्याच्याविषयीचं म्हणणं, त्याच्यात एक वाक्य आहे की मला आम्ही एकटं पडण्याची कधीच भीती वाटत नाही, तुम्ही एकटं पडण्याची भीती वाटते. सो ते बिच्चारेपणा टाळणारे म्हणजे तेच आपल्याला आपले वाटतात. इतके लिबरल असे जनरली आईवडील नसतात बाहेर पण बघताना, पण तो लेखक त्यांच्याकडून ते एक वधून घेऊ इच्छित. प्रशांतच्या आणि माझ्या मैत्रीचं केमिस्ट्री गंमत अशी आहे की तसं म्हणायला गेलं तर वरवर बघता इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट 2 माणसं एकत्र राहिली आहेत. कामाची पद्धत अत्यंत वेगळी आहे, म्हणजे अत्यंत संवेदनशील, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पाऊल उचलताना या कृतीने कोणाचं काही होणार आहे का नाही, बरं होईल का नाही, त्याला विचारता दुखावलं तर गेला नाही पाहिजे. म्हणजे अगदी चांगल्या शब्दात सांगायचं तर याचे आई वडील दोघेजण राष्ट्रसेवा दलातले आणि साने गुरुजीच्या संस्कारातले आहेत. म्हणजे ते करताना त्या, आणि मी अत्यंत गल्ली कल्चरमधला, मनाला येईल ते काम करणारा, थोडासा धाडसी, अशा पद्धतीचं आहे. तर पण आमच्या दोघांचं ते केमिस्ट्री तू म्हणतात कदाचित त्या बेसिसवर जमली असेल. सोशो इकॉनॉमिक स्टेटस वेगळा, आणि हळूहळू काम करताना दोघांचा IQ आणि EQ एकत्र झाला कॉलेजमध्ये. खूप महत्त्वाचं. आणि तो प्रशांतने त्याच्याकडनं पण खूप चांगल्या पद्धतीने ब्रेक केला की मला कॉम्प्लेक्स होता माझ्या आर्थिक परिस्थितीचा किंवा या सगळ्या जगण्याचा. प्रशांतने त्यातनं मला अलगद बाहेर काढलं, किंबहुना आम्हाला सगळ्यांनाच. आणि फार राईट पद्धतीने, तो आमच्याच वयाचा आहे, फार मोठा नाही, पण त्याने आमचं पालकत्व स्वीकारलं, योग्य वेळी स्थलांतर करायला लावलं. थोडं आमच्यातलं साचले पण आलं की आम्हाला हलवून टाकलं, आम्हाला अस्वस्थ करत होतो वेळच्या वेळी फार चांगल्या पद्धतीने की काहीच बरं चाललेलं नाही, तुम्ही फार स्टॅटिक झालात, तुम्ही आहेतच समाधान मान. अशा पद्धतीने एक त्याची गंमत आहे आणि त्याची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणून फॅमिली कट्टा हे एका कुटुंबाचं गोष्ट लिहिणारा लेखक प्रशांत दळवी स्वतः विस्तारित कुटुंबावर भर देणारा आहे. रक्तांच्या नात्याच्या पलीकडे मोठी फॅमिली उभा करणारा माणूस आहे. त्यातनं जिगीषा संस्था, त्यातली माणसं, बरोबर नसणारी, बरोबर असणारी. म्हणजे आता या क्षेत्रामध्ये आम्ही एवढे मोठे मित्र होतो, सगळेच्या सगळे इथं काम करत नाही होत, पण तिथे बाहेरचे राहिलेले मित्र अजून प्रशांतच्या त्या एका आदेशाची, आता आदेश आपल्याला वेगळ्या पद्धतीने पण तो इमोशनल आदेशाची वाट बघतात, बिकॉज त्यांना माहिती आहे की हा स्वतःच्या बाहेर जाऊन हे सुचवणार आहे आणि ते कधीच कोणाशी वाईट नाही. तर ती केमिस्ट्री खरंच तू म्हणतो तशी वर्क झाली. दळवी कुटुंबामुळे मला वाचन वाढलं, माझे समज वाढली कलाक्षेत्राकडे बघण्याची, आणि ते केमिस्ट्री कायम आहे. आणि एक बरं झालं की आम्ही दोघंही दिग्दर्शक नाही आहोत, की आम्ही दोघंही लेखक आहोत. चंदन, वैयक्तिक आणि आमच्या सगळ्या प्रवासाविषयीची केमिस्ट्री सांगितलीच. त्या केमिस्ट्रीचा क्रिएटिव्हली काय उपयोग होतो या पद्धतीने मी विचार करतो आत्ता, किंवा सांगतो, शेअर करतो की या 30-35 वर्षाच्या ह्या जर्नीचा, सहप्रवासाचा सगळ्यात उपयोग जो होतो, आणि एकीकडे ते नातेसंबंधांशीही मी जोडतो पटकन, की एकमेकांना ॲन्सरेबल असणं. शेवटी कुटुंब म्हणजे काय, किंवा आपण एकमेकांशी मित्र म्हणून जोडले जाणं, 2 माणसं म्हणून जोडलं जाणं म्हणजे काय. तर आज एकूण जो फील येतो ना की मला नाही गरज, मी माझा एकटा असू शकतो, किंवा आपण म्हणजे म्हणतो की मित्रांची जागा कलिग्जनी घेतली आहे आपल्या, लक्षात आलं की नाही. तर या सगळ्या संदर्भात क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये जो एक मोकळेपणा, एकमेकांना नाकारण्याची जी ताकद लागते, क्या बात आहे, की आम्ही एकमेकांना, म्हणजे असं नाही आहे की ते नाते म्हणजे गुडी आहे आणि वा काय छान लिहिलंस, अरे वा काय छान. तर आम्ही त्या प्रोसेसमध्ये अखंड एकमेकांशी, फक्त आम्ही दोघे नाही तर आमची सगळी टीम, आम्ही भांडत असतो चांगल्यासाठी, आणि ते चांगलं फॉर द बेटरमेंट. आणि कारण कोणत्याच हिचमध्ये नसतं, कोणताही अडथळा नसतो की अरे हे आता योग्य आहे ना, तो प्रोफेशनलिझम बाजूला ठेवून आम्ही क्रिएटिव्हिटीबद्दल
चर्चा करू शकतो, भांडू शकतो, पॅशनेटली बोलू शकतो. आम्ही मागच्यापेक्षा अधिक पुढे जायचं आहे हे करून आम्ही अनेक त्या म्हणजे प्रत्येक सिनेमाचे 5-5, 6-6 संहितेचे ड्राफ्ट होतात. म्हणजे आमचं, मी नेहमी हे सांगतो की कधी कधी ते चर्चा ऐकल्या की आमच्याकडे काम करायला जे आमचे सहकारी आहे, जी DDP-वर बसते, तिला वाटतं रे पुढचा सिनेमा यांचा होईल की नाही. पण आपणच केलेल्या गोष्टीच्या त्याच्यामुळे आपण प्रेमात पडत नाही. एक दुसऱ्याला सांगणार आहे की अरे नाही हे नाही, पण हे मागे पण आलंय ना, त्या सिनेमात पण झालंय ना. तर लोकांना भले माहीत नसेल, प्रेक्षकांना आठवणार नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे ना, आपण स्वतःला रिपीट करतोय. त्यामुळे हे एकमेकांना सांगणं म्हणजे, आणि फक्त आम्ही दोघे नाही, आमची सगळी टीम, मी प्रत्येकाची नावं घेऊ शकत नाही आणि घेत नाही इथे सगळ्या दृष्टीने, पण आम्ही प्रत्येक गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतो. कुठे पुनरावृत्ती होते, आपला नेमका थीम काय आहे, त्याच्यापासून आपण डेव्हिएट होतोय का, लक्षात आलं की नाही. आणि हे स्वतःला चेक करत करत पुढे जाताना खूप समाधान मिळतं. आणि तो पूर्णतेचा अनुभव किंवा परिपूर्णतेचा अनुभव मग सिनेमा पाहिल्यावर येतो, जो मला फॅमिली कट्ट्याच्या वेळी पण. आणि रुळलेल्या समीकरणांना कायम छेद देत तुम्ही पुढे आलेला आहात. एकमेकांना. आता कसं होतं की कला क्षेत्रात एक खूप भीती असते की आपण आपल्याच इमेजच्या प्रेमात की मी आता अडकण्याची भीती असते. तर ती आम्ही समूहानी असल्यामुळे आम्ही असं कुणालाही डोक्यात जाऊ देणार नाही की अरे मी नाही, माझं असं आहे, हे माझं जॉनर आहे, मला हे नाही, पण हे आहे का, लॉजिकली उत्तर आहे का तुझ्या कलाकृतीत, लक्षात तू किती मोठा. आणि त्यामुळे प्रत्येक कलाकृती नवीन करताना, मग ते नाटक असो, सिनेमा असो, शून्यावर येऊ शकतो आम्ही. आणि परत स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं की आधीची तुमची पुण्याई आणि म्हणून जरा हे ॲक्सेप्ट करा. नाही, प्रत्येक वेळी तुम्ही नव्याने विचार केला पाहिजे, फ्रेशली विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने काम करता येतं. ही मला या नात्याची किंवा या क्रिएटिव्ह केमिस्ट्रीची मला सगळ्यात मोठं बलस्थान वाटतं. आणि म्हणूनच जीवंतपणा आणि रसरसलेपणा हा कायम कलाकृतीत. सगळ्या प्रत्येक गोष्ट करताना काय आपलं थीम आहे हे स्वतःला विचारलं पाहिजे. मग ते नाटक तिथून आपण कुठे भरकटतोय का, म्हणजे भांडायचं तरी इंटेन्सिटीनेच भांडायचं. प्रेमही इंटेन्सिटीनेच करायचं. पण ही इंटेन्सिटी तुमच्यातली दोघांतला तो अंडर करंट आहे त्या नात्याचं, असं मला वाटतं. ह्या सगळ्यात एकीकडे एलकुन स्वरांची त्रिनाट्यधारा, त्यातली फॅमिली आणि इथली फॅमिली कट्टा, त्या दोन्ही लेखक, त्यातला अन्वय हा चंद्रकांत कुलकर्णी लसावी मसावी काढला तरी तोच येतो. कशा अर्थानं हे दोन लेखक दोन वेगळ्या क्षितिजावरचे आहेत, पण तरीही त्यांच्या बघण्याचा, जगण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, त्याच्यामधला एक धागा समान वाटतो. मला असं वाटतं की तो संवेदनशीलतेचाच भाग असतो की तो तर त्यांनी जवळपास 80पासनं 1980पासून तर पुढे 1995पर्यंत ते 3 भाग लिहित होते त्या 15 वर्षात. आणि हाही नकळत आत्ता म्हणाला बोलता बोलता की मी गेल्या 35-40 वर्षांकडे कुटुंबाचं बघतो. तर तो एक कॉमन फॅक्टर आहे. तिथलं पर्यावरण वेगळं आहे, तिथे रूट्सकडे परत येणं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्याला खूप समाज मूल्याची वेगवेगळी रचना त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो की कृषी व्यवस्था आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे जे उलट ड्रॉबॅक्स आहेत, म्हणजे ज्याला असं म्हणू की खरं त्याच्यावर त्यांनी भर दिला आहे की न झेपणारे रीतिरिवाजांमध्ये अडकलेली कुटुंब, मुद्दाम उगाच सरंजामशाही, बदलत्या काळाबरोबर न पुढे गेलेले, आणि मग नंतर दुसऱ्या पिढीने वेगळ्याच मूल्यांना अधिष्ठान दिलं, पण तेही कसं चुकीचं आहे. आणि शेवटी ओपननेस त्याच्यामध्ये गेला. म्हणजे एका कास्टपासून, एका खेड्यापासून तर तो ग्लोबलपर्यंत गेले होते. इथे याच्या सिनेमामध्ये ग्लोबल झालेलीच माणसं परत रूट्सकडे येत आहेत. आणि कॉमन फॅक्टर, तू जो शब्द लसावी वापरलास, मसावी वापरला, तो आहे. परंतु मला असं वाटतं की दोन्ही विभिन्न शैली आहेत. आणि इथे तर 2 विभिन्न शैली अशा पण होत्या की ते नाटकीय परिणामात बांधलेलं होतं किंवा परिमाणात, आणि हे पूर्णतः सिनेमाच्या स्क्रीनच्या पद्धतीने लिहिलं गेलेलं होतं. हे 2 त्याच्यातले मुख्य फरक आहेत असं मला वाटतं. तुमच्याकडे 2 बॅटिंग करायला तुमचे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी होते. दिलीप भैया आणि वंदनाताई, त्या दोघांना वेगळ्या पद्धतीने वापरणं. हो, अगदी अगदी. कारण आतापर्यंतचं मी कोणतेही प्रोस्थेटिक दिल्यानंतरचे असणारे दिलीप भैया हे कायम वेगळे वाटतात, पण इथले फॅमिली कट्टामधले दिलीप भैया, त्यांचा असणारा स्वभाव, त्या दोघांचा असणारे गिव्ह अँड टेक्स, छोटे छोटे संवाद, कारण ते टॉकी पोर्शन असं न वाटता ते जगण्याचा भाग वाटतायत, इतकं ते एकसंध वाटतं. ही पूर्ण केमिस्ट्री काय होती आणि ॲक्टर्सना आपल्याला कशा प्रकारे वापरायचं, कारण मध्यंतरानंतरचा असणारा ज्या सगळ्यामधला बदल आहे, त्यामधला नाट्य, त्यामधलं जे जपलं जाणं आहे, तो कशा पद्धतीने ग्राफ हा तुम्ही दोघांनी लेखनाच्या पातळीवर आणि दिग्दर्शकीय पातळीवर मांडला. मला त्याच्यामध्ये गंमत अशी वाटली की तू जर बघितलं असेल तर वंदना गुप्ते आधी आपल्याला एक उत्स्फूर्त व्यावसायिक रंगभूमीवरची अत्यंत एनर्जेटिक अभिनेत्री म्हणून आपण बघतो.
पण ह्याच अभिनेत्रीने आमच्या दोघांचं चारचौघी केलेलं आहे. याच अभिनेत्रीने ज्या नाटकाचा तो उल्लेख केलास त्या वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठीमध्ये एक्सपेरिमेंटल नाटकात काम केलं आहे. त्यामुळे तिची समज आहे ना भूमिकेची निवड ही मला नेहमी चकित करणारी आहे. आणि आत्ताच्या तिच्या गेल्या काही भूमिकांमध्ये ती विनोदी पद्धतीचं मोकळेपणाने काम करत होती. पण परत या रोलमध्ये मला तिला रिस्टेन करता आलं, तेच दिलीप भैयांचं झालं. तू एक गंमत म्हणून जर बघितलं असेल, प्रश्न विचारताना मी बघत होतो, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सई तामणकर, किरण करमरकर, प्रतीक्षा लोणकर यांनी यापूर्वी न केलेल्या भूमिका ते करतात. प्रतीक्षा इतर वेळेला दामिनी आणि अमुक बोल्ड असं आणि स्टेटमेंट, इथे अत्यंत घरातली साधी बोळी वहिनी जी ब्लंडर मिस्टेक्स बोलून करते, गोंधळ घालते, प्रेम करते, खूप बोलते, अधिकारांनी बोलते, अशी वेगळीच केली आहे. वंदनाने अत्यंत संयत अभिनय केला आहे, इंटेन्स अभिनय केला आहे, अनेकदा न बोलताही अत्यंत उत्तम अभिनय केला. आणि दिलीप भैयांनी काय केलं आहे याच्यासाठी तर प्रेक्षकांना सिनेमा बघायला पाहिजे. आणि त्यांच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये पण मला काय वाटलं की एक 30-35 म्हणजे आता आम्ही दोघे जण जर मित्र आहोत म्हटल्यानंतर आम्ही काय गळ्यात हात टाकून फिरत नाही, किंबहुना 90% वेळेला आम्ही भांडतो एकमेकांशी, असं माझं एक कॉमन ऑब्झर्वेशन. मी जितके जवळ असता तितके जास्त भांडता, कारण प्रेम असतं ते प्रेम दाखवायची वेळ गेलेली असते, त्याची औपचारिकता उरलेली नसते. ते त्यांच्या नात्यामध्ये फार इंटरेस्टिंग आहे. गंमत अशी असते की घरातल्या कामाच्या विभागणीपासनं मी बघितलं की याने एक बरं याला एक थोडासा याच्यामध्ये टेक्स्चरनं स्वतः CKP असल्याचा होता. आणि त्यांनी ते CKP कुटुंब आणि त्यांनी त्याच्या आईवडिलांकडे दोघांकडे जॉईंट फॅमिली सिस्टीम बघितली असतं, त्याचे खूप ऑब्झर्वेशन्स त्यांनी उत्तमरित्या त्याच्यामध्ये पेरलेले आहेत. पण सकाळचा पहिला चहा वडिलांनी करणं, दूध तापवणं, आणि तू पण ते ऑब्झर्व करून मांडलंस की तू तुझ्याशी पटकन चटकन रिलेट केलंस. ते त्याच्यामध्ये काही न बोलता कामाची विभागणी आहे. वाडा चिरेबंदीतलं पुरुष चहा जरा पाठवता का असं म्हणणार आहे, हा मगाशा 2 गोष्टीतला फरक आहे. तर तो फार गमतीशीर आहे आणि ॲक्सेप्टन्स आहे दोघांच्या नात्यांचा. त्यामुळे दिलीप भैयांनी पण खूप फ्लेक्झिबल राहून काम केलं. ते खरे वाटले, ही सगळी पात्रं खरी वाटावीत, कोणी पोझिंग करू नये या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. ती इंटेन्सिटी बाळगली जावी या पद्धतीने बघत होतो. आणि एक फायदा झाला, एक कॉमन फॅक्टर या सगळ्यांमधला सही वजा करता सगळ्यांची मुळं थिएटरशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना कामाच्या पद्धतीची वेगळी इम्प्रोव्हायझेशन्स माहिती आहेत. काहीच काम करायचं नाही तुम्हाला, या घराच्या केमिस्ट्रीत म्हणजे तू बसण्या उठण्याच्या जागांपासनं, ब्लॉकिंगपासनं, कधी अँगल्स सिनेमाचे वापरायचे आणि कधी खूप इन्फॉर्मल घरात डोकवल्यासारखाच कॅमेरा वापरायचा, अशी ट्रीटमेंट मी देण्याचा प्रयत्न केला. आणि ते इमोशन्स इतकं होल्ड होतं त्याच्यामुळे, कारण ती केमिस्ट्री गिव्ह अँड टेक ऍक्शन रिॲक्शनचा जो गेम आहे ना, तो गेम न वाटता ते एकजिन्सी वाटणं आहे ते कुटुंबातलं, ते फार महत्त्वाचं वाटतं. बरोबर. आणि कधी काही पात्र बोललीच पाहिजेत असं नाही. आता उदाहरणार्थ सई तामणकरचा जो नवरा आहे तो वयाने मोठा आहे, तो महाराष्ट्रीयन नाही आहे. अशा वेळेला मग मी त्याला एखाद्या मराठीच नटाला घ्यायचं आणि त्याला महाराष्ट्रीयन बोलायला लावायचं, त्यापेक्षा मी खरंच एक परिचित माणूस घेतला की जो संगीत दिग्दर्शक होता, आदेश श्रीवास्तव. निदान तो वाटतो तर इंदोरचा, तो बोलतो तर वेगळं, त्याचं नेमकं काय, तर त्याची एक मजा असते ना, ब्युटी असते. त्या कास्टिंगमध्ये सतत ते भान ठेवण्याचा प्रयत्न. साधं किशोर प्रधानांचं 2 वाक्याचं की एक कॅरेक्टर आहे की जे दिलीप प्रभावळकरांचे मोठे भाऊ आहेत, तर ते खूप छान संबंध त्यामधनं क्रिएट होतात. असं इंटरेस्टिंग जॉनर मला करता आलं आणि कास्टिंगशी खेळता आलं. आणि मला वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर या दोघांचंही मला अभिनंदन करावं असं वाटतं की अशी कामं त्यांनी निवडल्यामुळे. सई तामणकरचं मला खूप नेहमी फक्त माझ्याकडे ती या जाणीवेत सध्या काम करते की माझ्याकडे फक्त ग्लॅमरच बघू नका, शी इज अन इंटेन्स ॲक्ट्रेस. आणि मला माहिती किती आज तिने या सिनेमातला जो सीन केला आहे तो बॅटिंग आहे, काय चोपला आहे तो. आणि तिने कधी तुम्हाला फुल लेंथची भूमिका देण्याची गरज नसते. असणाऱ्या भूमिकेत तुम्ही तुमच्या नंबरवर आल्यात बॅटिंग करायला आणि सेंचुरी मारून गेलात, फिनिशर म्हणून गेलात, ते महत्त्वाचं असतं. तर ते काम तिने केलं आणि शी हॅज डन एक्सलंट जॉब. आलोक असेल, गौरी असेल, बाकी सगळीच माणसं असतील, फार एक्सलंट. आणि वंदनाने हे सगळं करताना परत जसं आमच्याकडे झालं की तिला एक फॅमिलीचं खूप आहे. ती ज्या नाटकामध्ये ॲक्ट्रेस असते त्या नाटकाचे तुम्ही बघितलं असेल की त्या नाटकात भांडणं होत नाहीत, नट टिकून राहतात. 4 चौघीचे 1000 प्रयोग झाले, त्याच्यामध्ये वंदना गुप्ते होती. तर एक ते जोडले आणि ते निर्माण करणं, ते मग कधी अधिकार दाखवायचा, कधी प्रेम करायचं, माहिती हे तिच्या स्वभावातलं आहे, ते मी या कॅरेक्टरमध्ये वापरलं अलगत. आणि त्यातलं सिस्टर कन्सर्न फार महत्त्वाचं, फार महत्वाचं, भगिनी भाव. आणि बरं तिचं कसं तिचं प्रेम पण तसं, काय रे असं करतोस,
असा येतो ना, बोलण्याचा सूर असं नाही, का असं करतो असं नाही, डायरेक्ट म्हणलं बाबा काहीच नाही, हसून खेळून जाऊन चापट मारून, तशीच ती आई आहे. ती म्हणजे साधं म्हणते की मी हे करण्यासाठी घातलेला नाही हा घाट, सगळ्यांना एकत्र जमवायचं आहे, सगळ्यांना तरी जाणून द्यायचं आहे, काहीतरी जाणून घ्यायचं आहे. सो हे फार इंटरेस्टिंग होती सगळीच केमिस्ट्री. आणि मला तर असं प्रत्येक वेळेला इथे आता 12 जणांची फौज आहे, आणखीन ठिकाणी 35 जणांची फौज आहे. हळूहळू मला त्या सर्कस हँडलिंगचाच जॉब मिळाला. पण आमचा रिंग मास्टर हा काटेकोर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, त्यामुळे कोणी तिथला समोर सिंह आला तरी तो डरकाळी न फोडता म्यावच बसतो. कास्टिंग बद्दल सगळ्याच ह्याच्यात इतका आग्रही आणि चांगल्या अर्थाने इतके वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आलेले आहेत, इंटरेस्टिंग, की तो माणूस आठवल्यावर तो म्हणतो अरे आपल्याला जर वाटलं या अमुक रोलसाठी जो नंबर 1 माणूस आहे अमिताभ बच्चन, विचारून तर पाहिजे, नाही म्हणेल अवेलेबल असणं नसतं गोष्ट वेगळी. पण मला सिंपल गल्ली थिअरी माझी, आपण पूछ के देंगे नाही बोलेगा और क्या करेंगे. पण यातल्या वन लाइनर्स जे आहेत, गिव्ह अँड टेक, हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, जे मराठी सिनेमात अभावाने दिसतं. कारण आपण एखादी कृती करत असताना संवाद बोलले जाणं ही गोष्ट फार अभावाने होते. कारण आपण नुसतं बोलतो, संवाद बोलतो, कॅमेरा फिरतो, दुसरीकडे जातो, दुसऱ्याचा ऐकतो, परत होतो. टॉकी पोर्शनपेक्षा ॲक्शन, रिॲक्शन ॲज वेल एज त्याच्यामध्ये रिॲक्शन आणि प्रॉपर्टी हँडलिंग किंवा बिझनेस याच्या बाबतीत चंदू म्हणजे खूपच हे आहे. कारण ते त्यामुळे कधी एखादा हेवी कंटेंटचा जरी पीस असला तरी तो कधी संपतो कळत नाही. म्हणजे अगदी 4 चौघीतला फोनचा पीस असेल किंवा हे असेल की जेव्हा काही सांगायचं आहे मॅटर किंवा कंटेंट मांडायचं आहे, म्हणजे आपलं एका जागी उभे राहून भाषण केल्यासारखं त्याचं पात्र कधीच बोलत नाही, तर तो त्या पात्रांना त्या लोकेशनवर ज्या प्रकारे खेळवतो, ज्या प्रकारे फिरवतो की ते त्यांचं घर वाटतं आणि आपण पण विसरून जातो की हे ॲक्टर्स आहेत. या फार छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यामुळे ते हँडलिंग इतकं मॅच्युअर पद्धतीने होतं सगळं. मला असं वाटतं की का बघावा, म्हणजे अजूनपर्यंत काही जण बघायला गेलेले नाहीयेत, त्यांना तुम्ही आवाहन करावं असं मला वाटतं. कारण खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप वर्षांनी अशा पद्धतीचं बॉन्ड असणारा आणि तुमच्या सुहृदाशी ज्याच्याशी अबोला आहे त्याच्याशी पुन्हा एकदा जाऊन बोलावं इथपर्यंत ऊर्जा तुमच्यात निर्माण करेल, तो ट्रिगर पॉईंट देईल असा हा सिनेमा आहे. तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं बऱ्याच दिवसांनी हा तू बोलत होतास की बऱ्याच दिवसांनी हळूहळू आपण अशा प्रकारच्या फ्रॅगमेंटेड ऑडियन्सपर्यंत आलो आहे की एक कॉलेज गोईंग जनरेशनचा सिनेमा आहे, लव्ह स्टोरी, एक रात्रीचे सिनेमा बघण्याचा ऑडियन्स आहे, कॉर्पोरेट कल्चरवाल्यांना 11:30चे शो हाऊसफुल असतात, कळतच नाही ते लोक कुठून येतात ते. आणि मात्र आपण कुटुंबाबरोबर सिनेमा कधीतरी मागे बघत होतो, खूप मागे, बरोबर शक्यतो आता जायचं नाही असं आपण ठरवलं आणि ते ॲक्सेप्ट पण केलं. खूप दिवसांनी असा सिनेमा आला मराठीत की जो आपल्या कुटुंबाबरोबर बघावा, मुख्य कुटुंबाबरोबर आणि विस्तारित कुटुंब असा. तर म्हणून हा सिनेमा बघावा. वंदना गुप्ते जी ॲक्ट्रेस म्हणून माहिती, ती निर्माती म्हणून आहे, एवढा टेक्निकल क्रू आहे. एका गोष्टीसाठी एवढी सगळी माणसं ज्या अर्थी काहीतरी प्रायोरिटी देऊन येत आहेत त्या अर्थी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी महत्त्वाचं आहे एवढं समजून या सिनेमाला प्रायोरिटीने यावं, पहिल्या आठवड्यातच यावं आणि तुमच्यापर्यंत हा सिनेमा पोहोचावा यासाठी तुम्ही जरूर या. तुला काय सांगायचं? मी जे सुरुवातीला बोललो त्याचं एक छोटंसं एक हे बोलतो आणि मग परत मी सिनेमाच्या याच्यावर येतो की मी जे म्हणालो होतो की सामाजिक बदल आणि माणूस जे मी म्हणालो होतो ते मला असं वाटतं की आपण वैज्ञानिक प्रगती जी होते आपल्या वेगवेगळी त्याच्याशी फार पटकन ॲडजस्ट होऊन जातो. वेगवेगळी गॅझेट्स येतात त्याच्याशी आपण फार काही सांगावं फार लागत नाही, अगदी लहान मुलं पण पटकन अमुक होतात. पण आपली जी नाती आहेत त्यांनाही कधीतरी चार्जिंग लागतं हे आपण विसरतो. त्यांनाही एक एनर्जी द्यावी लागते. आपण बाकी सगळं विसरून गॅलरीत जातो, आपलं काही थोडा प्रॉब्लेम आला मोबाईलचा तर ताटकळत बसतो, त्या माणसाने काही केले ते अपमान सहन. आपण आपल्या लोकांचे मात्र खूप सिरियसली सगळ्या गोष्टी घेतो. त्याच्यामुळे हे जे सगळं आहे ते प्रत्येकाला खूप जवळचं आणि आपलं वाटणार आहे. मी जे मगाशी म्हणालो होतो ते फार मनापासून, आणि हे सगळं सांगताना आमचा एक खूप मनापासून असा प्रयत्न राहिलेला आहे की कुठेही त्याच्यात प्रीचिंग नाही किंवा काहीतरी आपण संदेश देतोय वगैरे असा भाग नाही. एक अनुभव देण्याचा हा प्रयत्न आहे आणि प्रत्येकाला खूप तो जवळचा वाटेल, आपला वाटेल. अनेक जण आठवतील, मित्र आठवतील. म्हणजे माणसांची नाती तुटणं जेव्हा आपण म्हणतो ते फक्त नवरा बायको डिवोर्स म्हणजे असं नसतं, मित्रांचेही डिवोर्स होतात, लक्षात आलं की नाही. आणि त्या सगळ्यातून आपण जातो आणि तरी उभं राहायचा प्रयत्न करतो.
त्या सगळ्या प्रोसेसमध्ये नेमकं काय गमावतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल आणि ते मला असं वाटतं इंटरेस्टिंग पद्धतीने पाहायचं असेल. एक परवा सिनेमा झाला, त्याचा प्रीमियर झाला, तेव्हा सगळ्यांचे रिॲक्शन्स पाहून एक सगळ्यात छान हे मिळालं की कधी सुरू झाला कधी संपला आम्ही इतके इन्वॉल्व्ह झालो त्याच्यात. तेव्हा खूप बरं वाटलं की आपल्याला जे म्हणायचं आहे ते पोचतं आहे. आणि चंदू जसं म्हणालं की 3 पिढ्यांचं आहे, त्यामुळे नव्या पिढीला पण तो खूप जवळचा वाटणार आहे वेगळ्या अर्थाने. कारण याच्यात कुठेही असा दृष्टिकोन नाही आहे की अरे आता आम्ही ज्या पिढीचे प्रतिनिधी आहोत तेच बरोबर, हे चूक, असं कुठेही नाही आहे. तर त्या सगळ्यांकडे एक समानतेने माणूस म्हणून बघितलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी 20 वर्षाचे असाल, तुम्ही जरी 15 वर्षाचे असाल, तरी हा सिनेमा तुम्हाला होल्ड करेल असं वाटतं. कारण सगळ्यांनी सगळ्या टीमनी खूप जेन्युइनली प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही जर 70-80 वर्षाचे असाल तरीही तुम्हाला खूप समाधान मिळेल. कारण तुम्ही आजचाही काळ बघताय आणि तुम्ही मागचाही काळ अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही खरंच नक्की बघा, एक वेगळा अनुभव दिला असं मला वाटतं. कारण मला तरी लेखक म्हणून खूप समाधान या सिनेमाने दिलेलं आहे. पाहिल्यानंतर सगळ्यांचं काम पाहून, माझं नाही मी म्हणत आहे, पण सगळ्यांचं काम की अरे त्यांनी खूप छान उभं केलं आहे आपल्याला जे म्हणायचं होतं ते, आणि ते सगळ्यांपर्यंत पोचावं असं खूप मनापासून वाटतं. काही कलाकृती असतात ज्या खूप कमी वेळा तो शब्द वापरायला मिळतो आम्हाला, अभिरुची संपन्न. तर तशा पद्धतीची ही कलाकृती आहे. मी ढांढांच्या प्रेक्षकांना आवाहन करीन, फॅमिली कट्टा या नावात ज्या पद्धतीचा एक सिंक्रो आहे, म्हणजे फॅमिली आहे, कट्टाही आहे, तशा पद्धतीची ही फिल्म आहे. मी पाहिली आहे आणि अर्थात मला असं वाटतं ढांचाण ABP माझाचे प्रेक्षक सुज्ञ आहेत, ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे मला राहतील. फार महत्त्वाचं वाटतंय की तुम्ही म्हणता तसं प्रेक्षक खूप सुज्ञ आहे आपला, आणि त्याला खूप चांगलं पाहिजे भूक आहे नेहमी. त्याच्यामुळे ती भूक तहान आम्ही सगळी जी दोघे आहे, जण आत्तापर्यंत सगळ्याकडे काम करताना त्या प्रेक्षकांवरचा विश्वास अतूट मानतो आणि त्या विश्वासावरच आम्ही आत्तापर्यंतचं काम केलं. जे प्रेक्षक बुद्धिमान आहे असं समजूनच काम केलं पाहिजे. आणि ते तसे आहेत खरं म्हणजे, कारण ते खूप बारकाईने सिनेमा बघतात, नाटक बघत असतात, आणि त्याला आपण पोचलं पाहिजे, त्यांना देताना त्यांना समाधान दिलं पाहिजे ह्या आतल्या इच्छेपोटी काहीतरी. कारण तुम्ही जो मगाशी शब्द वापरला की अकाउंटेबल असणं आणि आन्सरेबल असणं हे तुमच्या कृतीतून दिसतं, कामातून दिसतं. आणि मला असं वाटतं की निश्चित समोरच्याला जर आपण मानलं नाही तर आपण मग अजून खालची पाहिजे निश्चित. आणि ABP माझा ढांढांचे प्रेक्षक तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील अशी त्यांच्या वतीने ग्वाही देतो. यशाचा वेलू असाच गगनावरी जात राहावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. थँक्यू.